राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उंदीर मरत हाय, घूस मरत हाय, देव काय मारायचं. ही 3 वाक्य आम्ही लहान असताना बाजार असतो 5वी 6वी 7वी दुपारच्या सुट्टीत शाळा सुटली की 8आणे नाही तर 4आणे मिळायचं काही खायला. सोमवारी ना आज बाजार आहे गावचा. 10 पैशाची बोरं यायची एक माप भरून असं पत्र्याचं. 10 पैशाचे फुटाणे आणि 5 पैशाच्या दूध गोळ्या असे कार्यक्रम राहायचा. नंतर रुपये मिळायला लागला, थोडं वाढ होत गेली. पण हा जी 3 वाक्य आहेत ही कानात इतकी फिट बसली. उंदीर मरत हाय, घूस मरत हाय, देव काय मारायचं. हा काय प्रकार तुम्हाला सांगतो. आमच्या गावापासून एक 25 किलोमीटर दौंडी शहर. तिथून एक व्यक्ती अख्खं आयुष्यभर फक्त शेतकऱ्यांना ती गहू बिवस पिकं असतं त्यात उंदरं बिंदरं त्रास देतात. पिठाच्या गोळ्या करून त्या उंदीर संपवण्यासाठी त्या उंदराचं औषध पण ते फार आलं असतं. ते घरीच बनवायचा काही केमिकल रासायनिक पदार्थ आणून आणि त्याच्यात उदरनिर्वाह त्या बिचाराचं चालतं. तो माणूस नंतर मरून गेला, मथरा माणूस होता. पण ती जी वाक्य आहेत ना, आमचा जो परिसर आहे ह्या परिसरात प्रत्येकाच्या जवळजवळ ह्याच्यात डोक्यात फिट बसली ती वाक्य. काय तिच्या आईला खालून मुंग्याचं चाव आहे ती बरं. आता तुम्हाला मेन स्टोरी परत येतो. झारखंड आणि बहुगुजर नावाचं गाव आहे आणि गढवा तालुका आहे आणि पोलीस स्टेशनचं नाव आहे रंका. ही परिस्थिती ही घटना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बाबतीत घडू शकते. म्हणून सावध व्हायचं, सतर्क व्हायचं आणि काय नाही करता आला आयुष्यात, पैसा नाही कमावता आला तरी जिवंत राहायचं एवढं काम करा. सुनीता ही 10वीला पोरगी गेली. गरीब परिस्थिती, घरी आईबापाने काम तिला देऊन ठेवलेलं. आता आम्ही शाळेत होतो, आमच्या आईबापाने आम्हाला काम देऊन ठेवलं होतं की शाळेतून घरी आला दप्तर ठेवून द्यायची. दप्तर म्हणजे पिशवी, आपल्या युरियाच्या पिशवीची केलेली दप्तर असायची, ती ठेवून द्यायची. 5-6 गाया असायच्या दुधाच्या जर्सी. शेणखोर बिनखोर ओके पाहिजे, नाही तर असं मात्र ठाणकवायचं. काय सांगू तुम्हाला, लई बेकार काम. खेळणे बिळणे नाही, खेळी शनिवार रविवार. ती शिनकुर ओके पाहिजे. त्यांना पाणी पाजायचं आणि मग म्हातारी आमची खायला घेऊन यायची गुरांचं, मग टाकायचं. असं ती शिस्तच बुवा. ह्या पोरीला सुनीताला त्याच्या आईवडिलांनी एक काम दिलं होतं की शाळेतून घरी आली की अंधार पडायच्या तासाभरात लाकूड फाटा आणायचा. लाकूड फाटा म्हणजे घरापासून तिथे वाघ जरा जंगली आहे त्या ठिकाणी जवळपासच जाऊन लाकडाचं एवढी वाळलेल्या लाकडाची आणायची, वाळली आणायची, काय असेल ते आणायची. कारण त्याच्यावर स्वयंपाक, त्याच्यावर पाणी तापवणं हे सगळं त्याच्या लाकडावर व्हायचं. ती पोरगी ते काम करत असताना तिची ओळख शेजारी राहणार एक पोरगा आहे. मजनूच समजा त्याला. त्या मजनूस आता इथं विषय असा आहे की बाल्य अवस्थेतून तारुण्य अवस्थेत जाताना 10, 15, 16 वर्षाची पोरगी. शिक्षण किती आहे, 10वीच्या मुलाला किती कळतं तुम्हाला पण माहिती आहे. पण एक गोष्ट निसर्गाने त्याला सगळ्यांना देतात तशी तिलाही देऊन टाकली की बाबा प्रजनन क्षमता, तिच्या मेंटली मेंदूमध्ये जे हार्मोन्स होते ऑक्सिटोसिन, डोपामाइन, ही लोकांना कळत नाही. लोक समाज असा जागृत झाला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर इच्छा, संभोग करण्याची इच्छा, ही बाल्यावस्थेतून तरुणावस्थेतला काळ सांगतोय तुम्हाला मी. तिच्या तीव्र इच्छा तयार व्हायला लागली. हार्मोन्सचाही असतो. ज्या शिकतात, ज्या सिटीत राहणारे मुली आहेत ना, ही इच्छा दाबायचं एक तंत्र सांगतो तुम्हाला. दाबायचं म्हणजे काय, बाथरूममध्ये नाही जायचं. दाबायचं म्हणजे दुपारचे 2-3 तास झोप घ्यायची, 2 तास का व्हायना. माइंड पण शांत राहतं, कंट्रोल राहतं आणि ती इच्छा दाबली जाते. हे ध्यानात ठेवा. उपाय त्याच्यावरचा. झोप महत्त्वाची आहे. रात्री तर 8 तास 9 तास होतेच, पण अभ्यास करायचा असेल तर पाठ उठून करायचा. लवकर स्मरणशक्ती चांगली लवकर लक्षात राहतो. लवकर झोपायचं, लवकर उठायचं. दुपारची 2-3 तास जर झोप घेतली तर ही कामेच्छा 15-16 वर्षी ही. आणि ते मुलीचं लग्न, ती शरीर सुख कधी मिळणार, पार 28-30 तर 15 वर्ष काय करायचं तिने. ही लय विचित्र जग आहे तुम्हाला सांगतो. शरीर सुख मिळण्याचा कालावधी जितका महिलेचा किंवा जितका पुरुषाचा जो काळ सुवर्णक्षम असतो की आपले अवयव एकदम फिट असतात, आपण ते परफेक्ट ती क्रिया करू शकतो, त्या काळात त्यांच्याकडे ओझं दिलं जातं अभ्यासाचं. बन
तू काहीतरी बन, शिक शिक, ह्या अपेक्षा असतात. प्रेशराईज. हां, मग ह्याची सांगड कधी जमली नाही. यशस्वी होणं, शिक्षण आणि शरीर सुख याची सांगड जमत नाही. त्याच्यामुळं तर 12वी नंतर पुण्यात टाकलेल्या महाविद्यालयात टाकलेल्या पोरी लवकर फाकाळतात. हे तेच कारण आहे तुम्हाला सांगतो. हां, त्या अभ्यासाचं काय होऊन झालं नाही झालं तर आहे तारारी, बाप दिन लग्न करून. पण एवढी मोठं सुख आहे, एवढी मोठी पोरं आहेत, एवढी मोठ्या पोरी आहेत. पोरी असतील तर समजा राबराचे हत्यारे घेऊन असतात, ती लय आतलं जग आहे, तुम्हाला आतलं कळायचं नाही. आणि पोरं असत्यानंतर मग काय ओरिजिनल सुख आहे. काय ते धिंगाणा घालून टाकतात. 69 ओके, ही चाललंय जगात आत्ता. काय लाजबीज वाटत असेल तर बेर आहे, लाजबीज वाटत असेल तर गांजे आहे, असा पण प्रकार असतात. ती लय अवघड आहे. ह्या सुनेच्या बाबतीत तिचा कंट्रोल सुटला आणि 2 जीव असे काचकाटून भिडले एकमेकाला जंगलात. काय असे लाकडं तो 5 मिनिटात ओझं तयार करून घेईल. अहो, एखादी पोरगी जर शरीर सुख देत असेल तर लाकडं काही तो ट्रकभर लाकडं तोडायला बसल्या काही मेलं तरी हरकत नाही, पण चला माल मिळतोय. लय जगाचा अवघड आहे. अशा पद्धतीने यांचा मनाचा कंट्रोल सुटला, यांची अनैतिक संबंध सुरू झाले. आता ही काही लपण्यासारखी गोष्ट नाही. एकदा होईल, दोनदा होईल. त्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये काही एकटेच जातात का ते लाकडाला? कुणीतरी लांबून हा कार्यक्रम यांचा रंगारंग बघितला. अरे आमक्या तमक्याची सुनी पार फाकाळली. वाटलं झालं तिचं. आज झालं बाईने बाईला सांगितलं, त्या बाईने दुसरीला सांगितलं. ह्या सुनीताच्या आईपर्यंत विषय कळला. नवरा म्हणले इकडे आता कुठं जातो रोजंदार ठेकेदाराच्या हाताखाली. आपले वाटोळ व्हायचे मागाले प्रपंचाचं. या पोरीचं तारारेरी करून टाका पहिल्यांदा. हा, हिचं सुट्टी नका देऊ, इथं बघा. मग त्यांनी लगेच नवरदेव बघायला सुरुवात केली. हा, ते 18 वर्ष पूर्ण ही सगळी बऱ्याच म्हणजे सुशिक्षित समाजात चालतं. हां, असं काय समजू नका. 13व्या वर्षीसुद्धा मुलीची लग्न होतात महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच अल्पवयीन 14-15 तर कंपल्सरीच होतात. ती काय कायद्याला सांगून होत नाही प्रत्येक गोष्टी. असंही आता चालतंय बोलणं. बायको बोलून दल आले, त्यांनी लगेच सिस्टीम चालू. आणि आजकाल कसं 2चे 4 हातात, म्हणजे मुलगीला वॉन्टेडच आहे ना, लगेच होत्यात. सुधांशू नावाचा मुलगा पाहिला आणि त्याला फक्त आई होती एक. पण हा जो पोरगा आहे हा अत्यंत चांगला होता. चांगला का समजायचा तर परिस्थितीची जाणीव असलेला. आणि पोरगा असा होता की ITI शिक्षण केलं होतं आणि त्याला एक 8,000-9,000 महिना. तिकडं कमी मिळतो पैसे, तर आपल्याकडे रोजंदारी लई. 9,000 म्हणलं आपलं हातापायाचं म्हणजे खायचं प्यायचं बागून 4 पैसे शिल्लक त्यात माती जाऊ, डोक्याला ताण नाही. जुनी एक स्कूटर बी घेतली होती त्यांनी, चांगलं चाललं होतं. घरबी रंगून बिगून मस्त आपलं गरिबीचा प्रपंच, छोटा प्रपंच, काय टेन्शन नाही. ही पोरगी नेमकी त्याच्या गाड्यात पडली. पडू द्या, लग्न बिग्न झालं. 1 महिन्याचा कालावधी झालेला लग्नाला. आता काय होतं, ह्या पोरीला आता पती आहे, नवरा आहे तिचा समजा. झाले 4-8 दिवसांनी समजा पती पत्नीची सुहागरात त्यांच्या शरीर संबंधाला सुरुवात झाली. ती काही असं रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. पोर अशी हसत खेळत चालता होत्यात, असं असतं. सामाजिक मान्यता मिळाली, समाजाची मान्यता मिळाली, मिळू द्या. मेन प्रॉब्लेम कुठं आला, ही गुन्हा का घडलाय ध्यानात ठेवा, की त्या मुलीनी जे विसरून इन काय करायचं ना आउट काय करायचं हे तर कळलं पाहिजे ना. पहिला मुलाचा त्या प्रियकराचा प्रियकर चुकून माझ्या शब्द तोंडातून आला, माफ करा, ठोकेकराचा शरीर, त्याचा हत्यार, त्याचा स्पर्श, त्याची शरीर संबंध करण्याची कला, ह्या सगळ्या गोष्टीचा तिथे डोक्यात इतका फिट, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना पागल झाली पार, तसा प्रकार. ही विसरूच शकली नाही. आता माणूस पुरुष बदलला की त्याची संबंध करण्याची सर्व म्हणजे पद्धत पण बदलून जाते. आणि त्याच्यात 1 नाही, 1000 नाही, 10,000 प्रत्येकाच्या ही वेगळं असतं, ध्यानात ठेवा. प्रत्येकाचं स्केल म्हणा असं मी थोडक्यात. कला वेगळी असते, प्रत्येकाचं स्केल वेगळं असतं. कोणाला कशात समाधान असतं, कोणाला काय समाधान असतं. काही तर इतकी चित्र आहेत की सांगावं का नाही, नाव नाही सांगतो, तुम्हाला एक सांगतो. मोठं तालुक्यात ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यातलं एक तालुका आहे. त्या ठिकाणी म्हणजे पुणे जिल्ह्यात फक्त बुधवार पेठेतच व्यवसाय चालतो असं काय सांगणार, सगळीकडे चालतो. गुप्त आणि सुप्त. तर त्या तालुक्यात ठिकाणी ही 3 चौघं गेली बा. म्हणजे आमच्याच गावातला किस्सा आहे म्हणून तुम्हाला सांगायची पडाली. आणि शेजारच्या गावचा असे 2 मिळून तरुण गेले तिथं. म्हणजे चला, त्यावेळेस 300 रुपये रेट होता, ते दिला. एक जण गेला तर
ते सगळं काय ते विषय असेल ते करून बाहेर आले. तर ती जो एक जण पोरगा होता त्याच्यातला, त्यांनी जी महिला नेली होती ती नुसती हसायची. आणि ते आल्या आल्या बाकीच्या त्या वेश्यांना तिने सांगितलं, गणिका म्हणू आपण त्यांना, की हिले विचित्र आहे, ही काय करीत होतं. आता ही तिघं टाव करूनच बुवा, ते त्याचं प्रायव्हेट लाईफ आहे. समजा आपण कसं केलं त्यांनी विचारलं, हो सांगा ना काय करत होता, हे काय करत होता. कारण मित्रांना कसं असतं, याला चिडवायला सोपं झालं किंवा दे पार्टी, मग नाही तर अख्ख्या गावात बाबा करतो, लय आवडी. काय करत होता, ही 15 मिनटं नुसतं बिंबीत बोटं घालीत होतं. मी असं आहे बघा, लोकांचं प्रत्येकाचं पुरुषाचं कुणाला कशात समाधान वाटण हे काय सांगत नाही. त्याला म्हणतात पर्सनल लाईफ. हा लय आवडी, जाऊ द्या म्हणून द्या. तसं ही जी सुनीता आहे, ह्या सुधांशूचं म्हणजे त्याचे शरीर संबंध करण्याची पद्धत अजिबात आवडली नाही. तिला ते पहिलाच आपला ठोकेकर भारी वाटायचा. मग मेंदूवर ती सासू होती, सासू सांभाळून घ्यायची. आता काही सासुरवास राहिलेला नाही जास्त. हा किंवा हागाव नाही फेगाव नाही, बेकार सोडली ना सासुरवास राहिला आहे. अशी नालायक काय लोकाच्या ह्याच्यावर जागणारी. पण बऱ्याच अंशी सासाच पोराचं नांद दे बाबा, नाही तुझ्या पाया पडते बाई नांद, अशी परिस्थिती आहे. हा आणि याचाच फायदा काही महिलांनी भयंकररित्या उचलला आहे. हा आता ही सासू बाई नांद, तिच्या डोक्यात काय, काही करायचं तिकडं माहेराला निघून जायचं, इथं थांबायचंच नाही. आईला वेळ तशी कल्पना आली, म्हणली मी जाऊन येते जरा असं. गेली तिकडं माहेराला, 2 दिवस राहिली आणि मग म्हणली मला काय नांदायचं नाही, मला काय जायचं नाही. बापान टिकूर काढलं आणि आईने बी काढलं. अजिबात नाही नांदायचं तिथं. इथं काय खोटा ठोकून किती का काय 50 वेळा सरपणाला गेल्यावर लाकडाचा. हा ती बोलायची भाषा लई वेगळी असते मराठी. ती खोटं ठोकण्या प्रकारले आवड आहे, तुम्हाला नंतर सांगन. ती गेले बा, परत सोडली, कुचमल्याच. 4-8 दिवस राहिली, परत आली. लग्नानंतर फक्त 1 महिना आणि 7 दिवस झाले, म्हणजे 40 दिवसाचा प्रपंच धरून झाला. त्या 15 जून 2025ची घटना आहे. आणि 14 जूनला काय झालं सांगतो तुम्हाला. नवऱ्याला संग बोलून चालून राहायची व्यवस्थित, नवीन नवरी. पण 14 जूनच्या रात्री दिवसा ती नवऱ्याला म्हणले चला आपण बाजाराला जाऊ. दोघं बाजारला गेले, भाजीपाला घेतला, थोडा किराणा घेतला. आणि शेवट म्हणली तुम्हाला चिकन आवडतं ना, मला लय बार करतं ते चिकन घ्या. घेतलं त्याने अर्धा किलो चिकन. आणि आज माझ्या हाताने तुम्हाला भरवायची. त्याला वाटलं अरे बायको रोमॅन्टिक आहे, बरं आहे भाऊ, ती आपलं सरळ मार्गी पोरगा सुधांशू. 14 जूनच्या रात्री तिने चिकन तर स्वतः केलंच, पण तिने स्वतःच्या हाताने त्याला भरावलं. सकाळच्या पारी मस्तपैकी नवरा मरून पाडला. ती नवरा मेलेलं, ते आईचा मरणाचा आक्रोश आणि बायकोचा त्याच्यापेक्षा दुप्पट ह्या सुनीताचा. मग पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली, वर्दी देण्यात आली. तिथून कॉन्स्टेबल आले, त्यांची टीम आली. नवीन तो नवरदेव कसं काय नेला हा. सगळं काय असं ते कुठं हे करणार होतं, फॉरेन्सिकमध्ये काढणार होतं, PM नंतर काढणार होतं, पोस्टमार्टम नंतर. हिने आधीच सांगून टाकलं पोलिसांना. म्हणली मला माझ्या सासूचा प्रचंड सासुरवासी, काय सांगायचं तुम्हाला, खायला सुद्धा देत नाही. आणि हे सासूनी मला विष घातले बघा चिकनमध्ये. मी रात्री चिकन खाल्लंच नाही, माझ्या नवऱ्याने खाल्लं आणि तो मरून गेला असं मला वाटतंय. आणि माझा स्पष्ट आरोप आहे. सासूला तर मोताय झाली बा, ही बाय तर आहे बा. आजकाल सासू सासऱ्यांचं काही खरं नाही. हा लहानपण कसं बी जाऊन द्या, पण तरुणपण जर पोरांना कमावण्यात गेलं असेल तर म्हातारपण अत्यंत वाईट जाणार आहे. कारण येणारी टवळी कशी भेटेल हे तुम्ही नाही सांगू शकत. पोलिसांनी पटकन उचलली तक्रार की सासू अटक. हे बरं वाटलं. फॉरेन्सिकचा रिपोर्ट 2 दिवसांनी आला, विषाचं हे सापडलं. त्या जी म्हातारी सासूबाई, त्या सासूबाईचं ते वागणं बोलणं बिहेवियर हा प्रकार असतो. ती म्हणली तुम्हाला काय, म्हणली शी मी केलेलं नाही, माझ्या लेकराला मी कशाला मारा आणि हिला तरी कशाला मारण, वंश वाढला पाहिजे पुढं. पोलिसांनी सहज शंका म्हणून, एक तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी हे जे पोलीस स्टेशन आहे रंका पोलीस स्टेशन, इतकं सुंदर काम केलं आहे. त्यांनी काय केलं, त्या बायको असून तर तिचा CDR सगळा चेक केला पाठीमागच्या 2-4 महिन्याचा. अर्धा तास बोलणं ना, शाळेत असली तरी बोलणं, ते ठोकेकर सरपणवाला. हा
परत ती सगळं बोलणं बिलणं ही संशयाला जागा आहे. ठोकेकर उचलला, हिला उचलली आणि रिपीट केल्यावर ती तयार झाली, कबूल झाली की आम्हीच दोघांनी नवरा मारला. ही स्पर्धा लागली नवरा मारायची. आजकाल विषय नाही राहिलेला काय. हा, ते मारला बुवा त्यांनी. मारल्यानंतर ती कबूल केलं की ते रीतसर त्यांना अटक केली. आता मला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की आता तुम्ही बेगार लागण्याची आहेत. तुमची इच्छा आहे बा ह्या वर्षी 2025ला हवा दिवाळीपर्यंत बघा चालली अमकं तमकं, 26ला व्हावा, ठीक आहे ना. तुमची होणारी बायको, तुमचं माइंड आत्ता काय सांगतं? सती सावित्री अमकं तमकं, छान मुलगी अमकं तमकं, हे तुमचं नशीब झालं. तिच्याकडे मोबाईल आत्ता ह्या टायमाला सांगा, लग्न झालेलं नाही तुमचं, कोणी होणार आहे माहीत नाही, मोबाईल नसेल का, तिचे फ्रेंड नसतील का, काय नसत्याल का, लय अवघड होत चालले समाजाचं. तुम्हाला सांगतो, ह्याच्यातून बाहेर निघायचं असेल ना तर सगळी खात्री करून, सगळी चौकशी करून, 10 जागा विचारून लग्न जमावा. नाही तर ते नाही केलेलं बरं, तुम्हाला खरं सांगतो. हा, कारण कसं आहे, आता कुठे गेलं तरी शरीर सुख 300-400 मिळतं, तसा बी काही विषय नाही. हा, आणि ही भविष्यात असं एक मला वाटतं की व्यवसाय हा लिगली होणार आहे, ध्यानात ठेवा, कारण ती काळाची गरज. कारण ते जर लिगली नाही केलं तर अत्याचाराची संख्या वाढेल. कारण इथून पुढच्या काळात याला लग्नच होणार नाही ही संख्या वाढणार आहे. तुम्हाला मनाला जरी वाटतं की आपलं जमलंच भाऊ, आता जमू शकत नाही, कॉम्प्रोमाइज करावं लागेल, धर्म सोडावा लागेल, जात सोडावं लागेल, असे प्रकार भविष्यात घडतील असं मला वाटते. हा, फार समाज फार अंडर प्रेशर आहे सध्या, फक्त फुटायचाच ओरला आहे. हा, आणि हे जर झालं तर एक गोष्ट लय भारी काम होईल, तुम्हाला सांगतो. समान नागरिक कायदा भविष्यात यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. हा, ही जाती व्यवस्थांची कीड आणि हे इतकं लोकांना फिट बसलेले डोक्यात ना, त्याच्यामुळं चुकीचे लोक सत्तेवर येतात, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. पटलं तर घ्या, तर जाऊन द्या गाडी. रामकृष्ण हरी माऊली.